दररोज देवघरामध्ये दिवा लावताना ही एक वस्तू जर त्या दिव्यात टाकली तर तुमच्या घरातून आजारपण कायमचे निघून जाईल. त्याचबरोबर घरात सुख, शांती, समृद्धी येईल आणि तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारेल. कोणती आहे ती वस्तू जी तुमच्या घरात पैसा खेचून आणेल? दिवा लावताना ही एक वस्तू दिव्यात नक्की टाका. घरात सुख, समृद्धी येईल व आजारपण दूर जातील. हा उपाय गुप्तपणे लक्ष्मी प्रसन्नसाठी करून बघा. कोणता आहे तो उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. मंडळी, आज मी तुम्हाला अशी एक गुप्त गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या आयुष्याचा प्रवास बदलून टाकेल. देवघरात आपण दिवा लावतो, पण त्यातही एक वस्तू टाकली तर आजारपण तुमच्या घराचा रस्ता कायमचा विसरून जाईल. हा उपाय इतका सोपा आहे की रोज काही सेकंद दिले तर आयुष्यभर तुमच्या घरात लक्ष्मी येत राहील. या गुप्त वस्तूचे नाव, पौराणिक संदर्भ आणि दिव्यात टाकल्याने होणारे चमत्कारिक फायदे मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. देवपूजेत दिव्याला महत्त्व खूप आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत दिव्याला सात्विक प्रकाशाचं स्तोत्र म्हटलं जातं. दिवा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग समजला जातो. जेव्हा आपण देवघरात दिवा लावतो तेव्हा तो केवळ प्रकाश देत नाही, तर आपले घर, मन आणि वातावरण तेजोमय करत असतो. दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर जाते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते असे समजले जाते. स्कंद पुराणात असे म्हटले आहे की यत्र दीप सदा ज्योती तंत्र लक्ष्मी निवासिनी. जिथे दिवा पेटतो तिथे लक्ष्मीचा वास कायम असतो. दिवा कशाचा असावा? साधारणपणे 2 प्रकारचे दिवे असतात. एक दिवा तुपाचा आणि एक दिवा तेलाचा. तुपाचा दिवा हा सर्वात पवित्र मानला जातो. तूप म्हणजे सात्विकतेचे स्वरूप मानले जाते. हा दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते. तेलाचा दिवा, विशेषतः तीळ तेल किंवा सरसोच्या तेलाचा दिवा लावल्याने पितर प्रसन्न होतात. त्याचसोबतच आपली अडकलेली कामे पूर्ण होतात. आपल्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होतात आणि पितरांचा आशीर्वाद कायम आपल्याला व आपल्या कुटुंबावर राहतो. पण लक्ष्मी पूजेसाठी, घरातील शांततेसाठी तुपाचा दिवा हा सर्वात श्रेष्ठ मानला जातो. दिव्यात कोणती वस्तू टाकावी? आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा की दिव्यात ती कोणती वस्तू आहे जे टाकल्यामुळे आपल्या घरातील आजारपण दूर होते, आपली आर्थिक परिस्थिती सुधारते, घरात सुख, शांती, समृद्धी येते. त्यासोबतच दिव्याची शक्ती काही पटीने वाढते. ही छोटीशी वस्तू चमत्कारिक काम करते. जाणून घेऊया कोणती आहे ती वस्तू. मंडळी, अगदी छोटीशी परंतु तेवढीच शक्तिशाली ती वस्तू म्हणजे लवंग. लवंगला आपल्या संस्कृतीत अतिशय पवित्र स्थान आहे. विष्णू व लक्ष्मीला प्रिय मानली जाणारी ही वस्तू आहे. दिव्यात तुपाबरोबर लवंग टाकून तो दिवा देवघरात लावावा. त्यामुळे घरातील आजारपण, नकारात्मकता, वादविवाद यांचा प्रभाव संपून जातो. या संदर्भात काही पौराणिक संदर्भही आहेत. गरुड पुराणात असे म्हटले आहे की लवंगाचा सुगंध यमदूतालाही दूर पळवतो. लक्ष्मी पुराणात लवंगाला समृद्धीचे बीज म्हटले आहे. अतिशय महत्त्वपूर्ण स्थान हे लवंगाचे मानले जाते. जिथे दिव्यात लवंग टाकून दरवाजाजवळ दिवा ठेवला जातो तिथे घरात संपन्नता वाढते असे म्हटले जाते. दिव्याची पूजा कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावे. तुपाचा किंवा तेलाचा दिवा तयार करावा. दिव्यात 2 लवंगा टाकाव्यात. दिवा पेटवून देवघरात ठेवावा. दिव्याला नमस्कार करून प्रार्थना करावी. हे दिव्या माझे जीवन प्रकाशमय कर. यासोबतच संध्याकाळच्या वेळी हा दिवा प्रज्वलित करून त्याच्यामध्ये लवंग टाकून जर तो दिवा तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेरील बाजूला लावावा. असं केल्याने घरात येणारी नकारात्मक शक्ती लांब राहते असं मानलं जातं. त्यामुळे घरात कुठलीही नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि घरात सुख, समृद्धी नांदते. आता पाहूया दिव्यात लवंग टाकल्यामुळे आपल्याला काय फायदे होतात. दिव्यात लवंग टाकून लावल्यास आजारपण दूर होतात. घरातील भांडणे, तणाव, नकारात्मक ऊर्जा कमी होते. लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाचा मार्ग मोकळा होतो. मुलांच्या शिक्षणात प्रगती होते. कुटुंबात सहकार्य निर्माण होते. लवंगाचे पाणी शिंपडल्याचे फायदे.
दिवसा जाळलेली लवंग नंतर पाण्यात टाकून ते पाणी घरभर शिंपडावे. यामुळे दरिद्रता दूर होते, पैसे येण्याचा मार्ग खुला होतो. त्या पाण्याने घर पुसल्यास घरात सकारात्मक ऊर्जा स्थिर होते. विशेषतः शनिवारच्या दिवशी हे पाणी शिंपडल्यास शनिदोष शांत होतो. घरामध्ये जर कोणाला शनिदोष असेल तर ह्या उपायामुळे शनिदोषाचा प्रभाव कमी होतो. आर्थिक प्रगतीसाठी दिव्याचा उपयोग. शुक्रवारच्या दिवशी दिव्यात लवंग टाकून लक्ष्मीसमोर ठेवला की पैशाचे आकर्षण वाढते. व्यापार, नोकरी, व्यवसाय सर्व क्षेत्रात प्रगती होते. जे घर कायम पैशाच्या टंचाईत असते त्या घरात हळूहळू बरकत यायला सुरुवात होते. दिव्यामुळे घरात पसरणारी सकारात्मक लवंगाचा सुगंध मानसिक शांती देतो. नकारात्मक विचार दूर होतात आणि सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येऊ लागतात. दिव्याचा प्रकाश मनाला स्थिरता देतो. देवघरात रोज दिवा लावावा. शक्यतो तुपाचा दिवा वापरा. त्यामध्ये 2 लवंगा टाका. दिव्याला देवासमोर तसेच उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला ठेवा. त्यानंतर त्या लवंगाचे पाणी घरभर शिंपडा. तुम्ही पाहाल की हळूहळू आजारपण, दारिद्र्य, वादविवाद नाहीसे होत आहेत. घरात शांती, संपन्नता, लक्ष्मीचा वास होतो. यासोबतच 1 लवंग घेऊन तुम्ही ती जर तुमच्या पाकिटमध्ये ठेवली किंवा पर्समध्ये ठेवली तर तुमचे पाकिट कायम पैशाने भरलेले राहील. त्यातील पैसा कधीही कमी होणार नाही. या छोट्याशा उपायाने तुमच्या घरामध्ये आजारपण दूर होतीलच, परंतु सुख, शांती, समृद्धी येईल आणि पैशाचे तसेच इतर अडचणी सुटतील. त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.